हिंदवी स्वराज्याची स्थापना करून स्वातंत्र्याची ज्योत पेटवणाऱ्या शिवरायांचा 1680 साली मृत्यू झाला। या बातमीने खुश झालेला अख्ख्या हिंदुस्थानचा बादशाह औरंगजेब मराठ्यांना संपवण्याची पहाडी गर्जना करून दिल्ली सोडून दक्षिणेत आला होता। शिवरायांच्या पाठोपाठ संभाजी महाराजांनी स्वराज्याची घडी बिघडू दिली नाही। मुघलांच्या बरोबरच पोर्तुगीज, सिद्धी अशा अनेक शत्रूंचा सामना केला, पण दुर्दैवाने दगाफटका करून औरंगजेबाने शंभूराजांना पकडलं आणि हाल हाल करून मारलं। त्यांच्या मुलाला आपल्या कैदेत टाकलं आणि औरंगजेबाला वाटलं की आता मराठेशाही संपलीये, पण तसं झालं नाही। धाकट्या राजाराम महाराजांना छत्रपती बनवून मराठ्यांनी आपला लढा सुरूच ठेवला। राजाराम महाराजांनी शिवरायांनी दूरदृष्टीने खोल दक्षिणेत उभारलेल्या ठाण्याचा म्हणजे जिंजीचा सहारा घेतला। मुघलांनी तिथेही धडक दिली, पण संताजी धनाजी सारख्या शूरवीर सरदारांनी स्वराज्याची मशाल विझू दिली नाही। 3 मार्च 1700 रोजी राजाराम महाराजांचा सिंहगडावर मृत्यू झाला। औरंगजेबाला वाटलं की आता तरी मराठ्यांचा अंतिम निकाल लागला आहे, पण औरंगजेबाचं हे दिवा स्वप्न खोटं ठरलं। त्याला कारण होत्या भद्रकाली महाराणी ताराराणी बाईसाहेब। त्यांचा हा ज्वलंत इतिहास जाणून घेतलाच पाहिजे। नमस्कार, मी मोहिनी जाधव तुमचं बोलबिडूमध्ये स्वागत करते। कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीची संस्थापिका, शिवाजी महाराजांची सून, राजाराम छत्रपतींची पत्नी आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या। त्यांचा जन्म 1675 साली झाला। सरसेनापती हंबीरराव मोहितेंनी आपल्या या मुलीला युद्धकलेचं शिक्षण देखील दिलं होतं। जेव्हा शिवरायांच्या मृत्यूनंतर छत्रपती पदासाठी वाद होण्याची चिन्ह दिसू लागली, तेव्हा हंबीररावांनी आपले सख्खे भाचे व भावी जावाई असलेल्या राजाराम महाराजांच्या ऐवजी संभाजी महाराजांची निवड केली आणि आपल्या न्यायवृत्तीचे दर्शन घडवले। हाच न्यायाचा आदर्श ताराबाई राणीसाहेबांनी आयुष्यभर सांभाळला। ताराबाईंचे लग्न छत्रपती राजाराम महाराजांसोबत 1683 ते 84च्या सुमारास झाले। 1689 मध्ये मोगलांनी रायगडाचा वेढा घातला आणि ताराबाई छत्रपती राजाराम महाराज यांच्यासह रायगडावरून निसटून गेल्या। छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेल्यानंतर त्या विशाळगड इथे राहिल्या। रामचंद्रपंत अमात्य यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशाळगड इथे लष्करी व मुलकी व्यवहाराची माहिती घेतली। सन 1694 साली त्या जिंजीला पोहोचल्या। 9 जून 1696 रोजी ताराबाईंना शिवाजी हा पुत्र झाला। 1700 साली राजाराम महाराजांचा मृत्यू झाला। त्यानंतर ताराबाई राणीसाहेबांची कारकीर्द सुरू झाली। तेव्हा त्या फक्त 25 वर्षांच्या होत्या। स्वराज्याचे युवराज शाहू महाराज कैदेत होते। औरंगजेबाच्या आक्रमणामुळे दक्षिणेत सर्व घडी विस्कटलेली होती। मुघल सैन्याचा धुमाकूळ चालला होता। शिवरायांचे सगळे किल्ले त्यांच्या ताब्यात होते। मराठ्यांची गादी वारसाविना मोकळी होती। ताराबाई साहेबांनी वयाने लहान असलेल्या आपल्या मुलाला म्हणजेच दुसऱ्या शिवाजींचा विशाळगड इथे राज्याभिषेक केला व त्यांच्या नावाने कारभार पाहू लागल्या। सरसेनापती हंबीरराव मोहितेंची मुलगी असल्यामुळे त्या राज्यकारभाराबरोबरच युद्धकलेमध्ये देखील पारंगत होत्या। शिवशंभूचं स्मरण कायम मनात ठेवून त्यांनी मुघलांशी लढा तीव्र केला। धनाजी जाधव त्यांचे सेनापती होते, तर उदाजी चव्हाण, चंद्रसेन जाधव, कान्होजी आंग्रे, बाळाजी विश्वनाथ या सगळ्या मातब्बर सेनानींना त्यांनी एकत्र आणलं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलेल्या गनिमी काव्याच्या पद्धतीचा वापर करून मुघलांना नामोहरम करण्यास सुरुवात केली। मुत्सद्दीपणे कधी बोलणी करून, कधी तलवारीच्या बळावर त्या एक एक करत किल्ले परत जिंकू लागल्या। ताराबाई राणीसाहेब स्वतः घोडेस्वारीमध्ये पारंगत होत्या। एकाच ठिकाणी फार काळ मुक्काम करायचा नाही हे सूत्र त्यांनी कटाक्षाने पाळलं होतं। गडागडांवर जाऊन त्या जातीने पाहणी करत असत, सरदारांना सल्ला देत असत। दक्षिणेतील मोगलांच्या सैन्याचे एकत्रित बळ कमी व्हावे म्हणून त्यांनी उत्तरेत व पश्चिमेकडे चढाई केली। मराठ्यांच्या घोडी मावळातही दौडू लागल्या। हे पाहून औरंगजेब बादशाह हवालदिल झाला होता। वायू वेगाने येणाऱ्या मराठी भीमतडी घोड्यांना पाहून मोगल सैन्य देखील थरथर कापू लागलं। एवढ्या प्रयत्नाने अगदी हातातोंडाशी आलेलं मराठ्यांचं राज्य आपल्याला हुलकावणी देत आहे। कोणताही कर्तबगार पुरुष सत्तेत नसताना एक स्त्री युद्धात आपल्याला भारी पडते हे औरंगजेबाला सहन होत नव्हतं। रागाने जळणाऱ्या बादशाहाची झोप उडाली होती आणि त्यातच त्याने अनेक चुका देखील केल्या होत्या। जवळपास 25 वर्ष आपली घरे सोडून दक्षिणेत आलेलं मुघल सैन्य देखील वैतागलं होतं। त्यातच मानमध्ये आलेल्या महापुरामध्ये मुघल सैनिक, घोडे, खजिना वाहून गेला आणि खुद्द त्यामुळे बादशाह औरंगजेब लंगडा झाला होता। 1707 साली ताराराणी बाईसाहेब आणि त्यांच्या शूर मावळ्यांनी गलित गात्र केलेला औरंगजेब अखेर मराठी मातीत गाडला गेला। मराठ्यांचं राज्य संपवण्याचं त्यांचं स्वप्न कधीही पूर्ण होऊ शकलं नाही। त्याच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांची सुटका झाली। त्यांनी परत आल्यावर छत्रपती पद परत मागितलं। तब्बल 7 वर्ष मिळेल त्या मावळ्याला घेऊन औरंगजेबाशी लढा देणाऱ्या ताराबाई राणीसाहेबांनी याला मात्र नकार दिला।
मराठेशाहीच्या कारभाऱ्याने या वादात तेल ओतण्याचं काम केलं. याची परिणिती दुर्दैवी युद्धात झाली. अनेक युद्ध झाली आणि अखेर वारणेच्या तहानुसार अलीकडे शाहू महाराजांची सातारा गादी आणि पलीकडे ताराराणी साहेबांची करवीर गादी अशी छत्रपती पदाची वाटणी झाली. ताराराणी बाईसाहेब 86 वर्ष जगल्या. दरबारी राजकारणाचे अनेक उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिले. त्यांना कैदेत देखील टाकण्यात आलं. ज्याची त्यांनी स्थापना केली त्या करवीर संस्थानामधून देखील त्यांचा हक्क डावलण्यात आला होता. पण सातारा गादीवर शाहू महाराजांच्या नंतर ताराबाईंचे नातू रामराजे छत्रपती झाले. दोन्ही मराठेशाहीच्या दोन्ही गादीवर ताराराणीबाईंची छाप कायम राहिली आणि ती कोणी मिटवतो म्हटलं तरी मिटवू शकत नाही. मराठ्यांच्या इतिहासातल्या स्वातंत्र्य युद्धातलं महाराणी ताराबाई हे एक ज्वलंत पर्व आहे. या काळात मुघल सत्तेच्या विरुद्ध लढा उभारून मराठी राज्याला नेतृत्व बहाल करण्याचं काम महाराणी ताराबाई यांनी केलंय. त्यांनी या काळात आपले कार्य आणि कर्तृत्व निर्विवादपणे सिद्ध केलंय. कवी गोविंद यांनी सेनानी महाराणी ताराबाईंच्या पराक्रमाचे वर्णन पुढील प्रमाणे केले. दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी, ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली. रामराणी भद्रकाली रणरंगी क्रुद्ध झाली, प्रलयाची वेळ आली मुघल ओ सांभाळ. आजही कोल्हापूरमधील ताराबाई महाराणी साहेबांचा पुतळा त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत अखंड उभा आहे.